मॉर्निंग सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर प्रत्येक जणाला असं वाटतं की हाय नमस्कार सारखीच म्हणते, तर नवीन काय विषय आहे तुझ्याकडून नसतोच. तर चला जाऊ द्या, सकाळचा टायमिंग आहे. तर तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून, माझ्या फॅमिलीला गुड मॉर्निंग. सकाळची तुमचा दिवस चांगला जाव. तर बघू शकता इथं आताशी माझा चहा उकळतोय, चहा उकळतोय आणि इथं रात्रीची बिर्याणी बघा. आता तुम्ही म्हणता दाखवायला काय होतंय, काय दाखवावा. बघा रेशनच्या तांदळाचे हाय. बघा तुम्ही म्हणसाल काहीतरीच बोलती, रेशनच्या तांदळाचे हाय म्हणून नाही दाखवली मी. आणि तर रात्रीची भाजी गरम केली, ही रात्रीची भाजी. आणि तर मी चहा प्यायला लागली, उकळतोय चहा. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की तुझ्या हेडवमधनं घेण्यासारखं काय आहे. भावांनो बहिणींनो तुम्ही सांगा, माझ्या हेडवमधनं घेण्यासारखं काही नसतं तर तुम्ही हेडव बघितला असता का. आणि माझ्या हेडवमधनं घेण्यासारखं भरपूर असं काय आहे की आपल्याला एखाद्या गरिबाची घरातली परिस्थिती कळती, एखाद्या अपंगाची परिस्थिती कळती. ते महत्त्वाचं आहे हो, बाकी काय तवा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ज्योतिताईच्या प्रत्येकच असं असतंय, तर प्रत्येक वेळेसच असं काय नसतंय. नवीन नवीन विषयावर मी तर बोलतेच की ज्या गोष्टीचे आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. ही मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट हीच असू शकते ना, बरोबर आहे. आता माझा बंगला तर नवीन बंगल्यात उकणलंय मरणाचं, काय करावं सांगा बरं. आणि ही म्हणते ती याचा पोबा चांगला होत नाही. हो का, उकणलंय बघितलं का, दिसला का खड्ड खड्ड, काय करावं. हो का, लय 5-6 जागेला खड्डच आहे. पोबा असा होत नाही मला याचा, असं म्हणते ती. वाळूचा चांगला होतं वाटतं. तर वाळू मी काय म्हणते माहिती का, जुन्या घराची वाळू काढावा खुरप्यानी आणि कोबा करावा. ती बाहेरचं नाही का प्लास्टर केलेलं, ती असं गळूनच पडायला लागले. मग ती थोडी थोडी असं पाठीभर गोळा करून ठेवली वाळू. आणि ती वाळू पण एक नंबर वाळू आहे. पण म्हणलं चला काढून ठेवावं म्हणलं, म्हणून काढून ठेवली पिशवीत भरून. ते काय होतंय पावसाने आहे का नाही पाक इरी गेली. पण म्हणलं ठीक आहे, एखादा पोता आणावा अजून गुळगुळीत. हो का, मिस्त्री काही येत नाही तर थोड्या कामासाठी तर येतच नाहीत मिस्त्री. आता मस्त मी म्हणलं होतं याला ती तसला रंग द्यायचा होता, काळा रंग नाही का, अँगल आहे का नाही, कुठे गेला ती वरचा अँगल, परत ती खालचा अँगल, त्याला असं काळा कंचा रंग असतो ना, ती द्यावं म्हणलं. गंजत नाही म्हणतात, पण काय करावा, परिस्थिती काम करना, काम लागना. आणि जी लागितली ती माझ्या विषयीच्या बाहेर आहे, ती प्रमाणाच्या बाहेर आहे ती. कारण मला तसली कामं बिलकुलच आवडत नाहीत की तिथं मला माझं म्हणजे राहणीमान सोडून मला जीन्स लावावं लागल, तिथं मला बिलकुल आवडत नाही. म्हणून मी म्हणलं मला नको म्हणलं. आणि तिथं तसलंच आहे. मी म्हणलं मला काय नको बाई म्हणलं. तर ते मॅडम म्हणलं काय होतं मी पण घालते. म्हणलं तुमचं वेगळं आहे, तुम्हाला सवय लागली. म्हणलं मला सवय नाही म्हणलं, आणि हेड्याव बनवावं लागतात म्हणलं मला. तर त्या काय म्हणल्या माहिती का, तुम्ही हेड्याव तर बनवलं तर तुमचं हेड्यावले चांगलं. पण मी म्हणलं माझे भाऊ बहिणी मला नावं ठेवते की म्हणते अंगणीत ना उठून फपुट्यात पडायला लागले. आता जी काय काय खावं ती ल्यावा आणि पचल ती नाही, काय म्हणतात पचल ती खावावा आणि पटल ती ल्यावा असं. अजून तुम्हीच मला नावं ठेवताना मला तर दुनियाची लाज वाटते. म्हणून म्हणलं नको बाबा,
तर रात्री विषय असा झाला की मला मटण लय खाऊ वाटलेलं. मग मी काय केलं, माझ्याकडे पैसे नव्हतं. आता बानूच्या दुधाचं तर 2 महिने होऊन गेले. काल परवा दिवशी महिना भरला दुसरा. तर माझ्याकडे होतं 50 रुपये आणि 60 रुपयाचं पावशेर. मग गेली म्हणलं काय का असं ना, मग 60 रुपयाचं 10 रुपये नाहीत म्हणलं, पण नंतर देते. मग पावशेर आणलं आणि ते काय तांदूळ नव्हतं आणायला पैसे, काय नव्हतं. घरात जे सामान होतं तेच वापरलं आणि तांदूळ रेशनचं आहेत म्हणून केली बिर्याणी मग जास्त. मग आता काय स्वयंपाक नाही केला. आता बानूला फक्त चपाती बनवली, कारण आता बानूचं तर लय महत्त्वाचं आहे. तिच्या पायाचा हे काढायचं, काय म्हणते ती त्याला कुणास ठाव बघा. गावाकडल्या बायांचं असं असतंय गावठी, काय लक्षात येत नाही. सिटीत कसं शिशुक्त माणूस बोलतं आणि अशा गोष्टी असते त्या. काल बानूची कटिंग केली, उदारच केली. वल्लाची दाढी केली, उदारच केली. वल्लाची दाढी कटिंग 100, बानूचं कटिंग 50, 150 रुपये ती देणं झालं. हो का. कसं आहे, मला काय नसलं तरी चालतंय, पण माझ्या घरातली माणसं खुश राहिली ना मला आनंद वाटतो. आणि हेच आनंद माझे भावा बहिणींना आवडतो. कारण माझ्या भावा बहिणी म्हणतात की तू हसत खेळत राहा आणि तू म्हणजे प्रत्येक गोष्टीकडं असे दुर्लक्ष करत जा, म्हणजे नाही का वाईट कमेंट करणाऱ्याकडं दुर्लक्ष करत जा. आता तुमच्यामुळं तर माझी प्रगती व्हायला लागली. मग तुम्हाला मी दोषी ठरवून उपयोग नाही. माझी चांगली कमेंट करणारी तर खूपच छान आहेत आणि वाईट कमेंट करणारी बी चांगलीच आहेत माझी. त्यामुळं करू द्या. त्यांना काहीतरी चुकीचं दिसत असेल म्हणून वाईट कमेंट करत असते. त्यामुळं मी त्यांना काही दोषी ठरवत नाही. पण तुम्ही तुमच्या मनाला लाजूनच ठरवा की बाबा आपण जे व्यक्ती आपल्याला चांगलं बोलते त्या व्यक्तीला आपण तिथं वाईट बोलतोय, असं तुम्हालाच परत पश्चाताप होऊ नये एवढं मग तर मी सांगते तुम्हाला. आता माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स 2 दिवसात संपणार होता, म्हणजे संपला होता. तर त्याच्या आधी मी काय केलं की एक जणाकडून म्हणजे नाही का माझी मैत्रीण आहे गावातली मराठ्याची, तिला म्हणलं काय पण कर पण बॅलन्स टाक. माझ्या भाऊ बहिणी वाट बघत राहतात, मला हेड्याची लई गरज आहे. म्हणले तुझं आज ना उद्या मी देईलच, पण कामाला तर लागली तर देईलच आणि खुरपाना पण येतेली आता. देईल म्हणलं मी तुला हळूहळू. सगळ्याला माहिती आहे आपण कोणाचं घेतो तर तसं लेट का व्हायना महागारी देतो. मी कुणाचं अजून बुडवलं नाहीत आणि मला ती ज्या माझ्याकडं देणं असेल ना त्या मला लाज वाटते त्या माणसाच्या समोर जायला आणि बोलायला. असं आहे. आता माझ्या भाऊ बहिणी मला म्हणतात ताई फोन करून तुला काय मदत लागली तर मला सांग, पण माझी जीभ उचलतच नाही आणि त्यांना मला बोलूच म्हणजे नाही का असं सांगू वाटत नाही. माझं मनातनंच हे होतं. मग मला समोरनं तर सोडलं तरच मी म्हणते हो ताई थँक्यू अशी मी म्हणते. तर चला घेते मी नाश्ता करून, मला चहा पिऊन आणि आता भाजी गरम केला. आता काही स्वयंपाक बनवत नाही, वडील येत्याला त्यांना वाढते गरम गरम आणि मी चहा पिते हे का नाही. तर चला, आणि हेडो आवडला असलं तर नक्कीच लाईक करत जावा की गरिबासाठी. अशी श्रीमंताला चांगल्या हेडवला तर कुणी बी लाईक करतं. 1 90 100 आणि 2 आणि 3 आणि 4 हजार. पण गरिबाच्या हेड्यामध्ये काय नसलं तरी पण लाईक करत जावा भाऊ बहिणी, कारण तुमच्या आशीर्वादाने माझ्या बानू स्वतःच्या पायावर तरी उभा राहील. तुमचं उपकार मी जलम फिटायचं नाही तर बघा असं बोला येत नाही. तर चला बाय.